काम देण्याच्या बहाण्याने महिलेची ओळख करून तिचा विनयभंग करणाऱ्या वैजापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या बस चालकाविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गायकी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील पीडित 44 वर्षीय महिला आणि 2021 मध्ये वैजापूर शहरातील एका खासगी शाळेवर मावशी म्हणून काम करत होती। दरम्यान पगार कमी असल्याने तिने मे 2024 रोजी काम सोडले। दरम्यान लक्ष्मीनारायण लॉन्स परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत शाळेच्या गाड्या लावलेल्या असायच्या। एके दिवशी पीडित महिला त्या ठिकाणी पोहोचली। तिथे उभी असलेल्या एका गाडीवर गायके मामा नावाच्या एका चालकाकडे पीडित महिलेने शाळेवर मावशी म्हणून काम मिळेल का अशी विचारणा केली। यावर त्या चालकाने पीडितेचा आणि तिने देखील त्याचा मोबाईल नंबर घेतला। यानंतर त्या दोघांचे फोनवर बोलणे देखील व्हायचे, परंतु 15 दिवसांपासून गायके मामा हा पीडितेशी फोनवर व्यवस्थित बोलत नसल्याने तिने त्याच्याशी फोनवर बोलणे बंद केले। अखेर 28 नोव्हेंबर रोजी पीडित महिलेचा पती आणि मुलगा घरी नसताना गायके हा तिच्या घरी आला आणि त्याने महिलेचा विनयभंग केला। या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शैलेंद्र खेरमोडे, MCN न्यूज, वैजापूर।